नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांना माहिती आहे की फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता बहिणीच्या खात्यात पडलेला आहे. आता सगळ्यांना लक्ष लागलं आहे सगळ्यांचं, ते म्हणजे एप्रिलचा हप्ता. तो हप्ता कधी येणार, काय येणार, कसं येणार, सगळ्यांना येणार का का लाडक्या बहिणींना, पात्र बहिणींना येणार, पात्र बहिणींना येणार, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. कारण आदित्य मॅडमने स्वतः एक घोषणा केलेली आहे. कोणत्या महिलांना किती रुपये येणार आणि काही महिलांचे ते पैसे तर कट होणार आहेत, तर त्या कोणत्या महिला असणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ज्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता किती येणार आहे प्रश्न पडला आहे महिलांना, कारण 1500 की 2100 असे बरेच प्रश्न पडले आहेत. तसेच तर काही महिलांना 4000 रुपये मिळणार आहेत. कोणत्या महिलांना, तर बघा, ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ज्यांनी बहिणींचा अर्ज भरलेला आहे, त्या प्रत्येक अंगणवाडी सेविकांना सरकारने प्रोत्साहन म्हणून भत्ता देण्याचे 50 रुपये देण्यास जाहीर केले आहे. म्हणजे प्रत्येक अर्जामागं 50 रुपये देण्यास जाहीर केले. तसेच आता बघा, 8,88,942 लाडकी बहिणींचे अर्ज जे आहेत ऑफलाईन भरण्यात आलेले. बघा, सगळ्यांना माहिती, 2 ऑप्शन होते लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याचे, ऑनलाईन आणि ऑफलाईन. ऑफलाईन म्हणजे तुम्ही जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन अंगणवाडी सेविकांकडून फॉर्म भरून घेता. तर त्या अंगणवाडी सेविकांना त्याचा भत्ता म्हणून किंवा मोबदला म्हणून त्यांना प्रत्येकी एका फॉर्मच्या मागे 50 रुपये देण्याचे जाहीर केले. त्यामुळे त्या महिलांना आता 4000 रुपये मिळणार आहेत. बघा, सेविकांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास 1 आठवड्याचा कालावधी गेला आहे. पुढील काही दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर एका अर्जासाठी 50 रुपयांप्रमाणे पैसे वर्ग करण्यात येणार. बघा, एका अर्जासाठी 50 रुपये असे ज्या अंगणवाडी सेविकांनी जेवढे अर्ज भरले असतील त्या अर्जांची टोटल त्यांना मिळणार आहे. ठीक आहे, पैसे मिळतात. त्यामुळे आता महिलांना, या अंगणवाडी सेविकांना 4000 रुपये त्यांच्या खात्यात पडतील. ठीक आहे, त्यांना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हप्ता आला असेल तर त्यांना 4000 रुपये हे जे आहे त्यांच्या कामाचे त्यांना मिळणार आहे. ठीक आहे, आता एप्रिल महिन्याचं काय, आता एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो लवकरात लवकर येईल. पण त्याआधी काही महिला ह्या अपात्र ठरलेल्या आहेत, त्यांना अजूनही मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता नाही. तर काय आला नाही त्याची रिझन जे स्वतः आदित्य मॅडमने सांगितलं आहे. पुढे क्लिप आहे, तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की का नाही आला हप्ता, तर तुम्ही पुढचा व्हिडिओ बघू शकता. कारण आदित्य मॅडमांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की काही महिलांचे पैसे कट केले गेले आहेत किंवा काही महिला अपात्र ठरवल्या गेल्या आहेत, त्या का ठरवल्या गेल्यात पूर्ण डिटेल त्यांनी सांगितलं आहे. तर पुढची क्लिप पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की आपल्याला हप्ता का नाही आला किंवा पुढचे हप्ते कधी येतील, किती येतील, ते सगळं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर तो व्हिडिओ बघत राहा. आणि अजून काही क्वेश्चन असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे, धन्यवाद. किंवा 1500च्या अधिक ज्या योजनेचा लाभ, ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही. एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असतो. त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे, म्हणजे ती शासन निर्णयामध्ये सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत. त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये. फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात. त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही. 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीनं अफवांच्या इथून आलेला आहे. हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही. वरुण सरदेसाई महोदय, माझे तेच देतील, 2100च विचारतात, त्यांना संधी तर द्या. मला बोलू द्या ना. आता सगळे प्रश्न तुम्हीच विचारणार. माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा त्यावेळी किती लाभार्थी आपण होते? त्यानंतर निवडणुकीच्या नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले, घरात गाडी असेल, दुसरी योजना मिळत असेल, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे, किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं, ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये? आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न, सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही? येस ऑर नो? अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद करायचंय की ऑक्टोबर 2024 मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या 2,33,64,000 सुमारे इतकी होती. फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे 2,47,00,000 आहे. याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी 2,33,00,000 होती आणि आता 2,47,00,000 आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे.
आणि 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे, महायुतीच्या सरकारने ही महत्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारे महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि 2 जानेवारी असेल, त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या किसान सन्मान योजना, लाडक्या भावांची योजना, लाडक्या ज्येष्ठांची योजना, वयश्री योजना, तीर्थदर्शन योजना, किती योजना केल्या. मन चंगा तो कटौती में गंगा. आपल्या कोणी सांगितलंय संत रविदास महाराजांनी. या ओवीमधून ज्यांनी मानवाला जीवनाचं सार सांगितलं ते संत शिरोमणी रविदास महाराज यांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आपणा सर्वांना संत रविदास महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती की संत रविदास महाराजांची जयंती आपण तर करत होतो, परंतु ही राहुल लोंढे पण आहे बसलाय, ही जयंती शासकीय झाली पाहिजे, महापालिकेच्या वतीने झाली पाहिजे म्हणून मागणी होती. माळवे कुठे गेले? आणि म्हणून आपण या जयंतीला ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना सांगितलं. मला वाटतं मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस हा निर्णय आपण घेतला आणि महापालिकेच्या माध्यमातून अधिकृत शासकीय ही जयंती आता सुरू झालेली आहे आणि म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देतो. खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत. आजचा दिवस हा याकरता देखील ऐतिहासिक आहे की मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 13.57 लाख म्हणजे 13,57,000 घरं दिली होती आणि दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच वर्षी 20 लाख घरं महाराष्ट्राला दिलेली आहेत. हा एक रेकॉर्ड आहे. आपण जर बघितलं तर देशामध्ये आजपर्यंत कुठल्या एका राज्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात घरं यापूर्वी कधीही मिळाली नव्हती. पहिल्या टप्प्यात